च्या दुर्घटनेनंतर आता कोकणासह महाराष्ट्रातील दरडग्रस्त गावांचा सर्वे करण्याच्या सूचना सरकारने दिल्या। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या खेड तालुक्यामध्ये दरडप्रवण क्षेत्र असणाऱ्या गावांचा अहवाल नुकताच प्रशासनाने जाहीर केला। यात खेड तालुक्यामध्ये तब्बल 28 गावांमधील 44 वाड्या अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचं समोर आलंय। पाहूयात या संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातलं हे शिरगाव। चारही बाजूंना डोंगरांनी वेढलेल्या या गावात 8 वाड्या आहेत। या 8ही वाड्या दरणप्रवण क्षेत्रात मोडतात। 16 वर्षांपूर्वी या वाड्यांच्या परिसरात दरडी कोसळायला सुरुवात झाली। तेव्हापासून स्थलांतर करावं अशी गावकऱ्यांची मागणी आहे, पण प्रशासन मात्र हातावर हात ठेवून गप्प बसलंय। आमच्या वाडीने आम्ही 2000 कधी मला वाटतं 15-16 वर्षापूर्वी अर्ज दिला होता की आमचं पुनर्वसन व्हावं म्हणून, पण ते आज तागात झालेलं नाही। 2021 साली आले होते, तहसील मॅडम होता स्वतः येऊन गेल्या। आम्ही तशी त्यांना मागणी केली होती, पण त्यांनी आम्हाला फक्त नोटिसा दिल्या की तुम्ही धोकादायक क्षेत्र आहे, तुम्ही कुठेतरी स्थलांतर करा। 2021 साली झालेल्या अतिवृष्टीत 8ही वाड्यांचं मोठं नुकसान झालंय। शिरगाव भोवतीच्या डोंगरांवर त्याच्या खाणाखुणा आजही दिसतायत। प्रशासन मात्र कागदी उत्तर देऊन स्वतःची सुटका करून घेताना दिसतंय। खेड शहरातील आणि तालुक्यातील एकंदरीत सगळी एकत्रित 103 कुटुंब आणि 380 लोकांना आपण सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलेलं आहे। तसेच जी गावे आपली स्थलांतरित आहे दरडप्रवण आहेत, तर तेथील लोकांनाही आपण सुरक्षित स्थळी स्थलांतर केलेलं आहे त्यांनी। खेड तालुक्यात शिरगावसह जवळपास 28 गावं आणि 44 वाड्या दरणप्रवण क्षेत्रात आहेत। इरशाळवाडीतील दुर्घटनेनंतर या गावकऱ्यांची झोप उडाली आहे। मात्र त्यानंतरही खेड आणि शिरगाव तालुक्यातील गावांचं पुनर्वसन नेमकं कुठे आणि कसं होणार याबाबत काहीतरी ठोस निर्णय झालेला नाही। आता केवळ कागदी नोटिसा देऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतराच्या सूचना दिल्या जात आहेत, पण गावातील घरादारांचं काय? गुरंढोरं घेऊन नेमकं जायचं कुठे आणि खायचं काय, असे अनेक प्रश्न गावकऱ्यांना सतावत आहेत। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी।